बाबूराव टकेकर यांच्या प्रयत्नातून चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीतील मामासाहेब लाड विद्यालय या शाळेची सर्पशाळा अशी ओळख निर्माण झाली होती। विषारी बिनविषारी सर्प ओळखण्यापासून सर्प हाताळण्याचं शास्त्रीय माहिती देणाऱ्या इथल्या सर्पोद्यानावर वनविभागानं निर्बंध आणले होते। पण सततच्या पाठपुराव्यानंतर सर्पांबद्दलची शास्त्रीय माहिती देण्याचं हे काम पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्यात। नागपंचमीनिमित्त एस न्यूजचं हे विशेष वृत्त। साप दिसणं दूर, त्याचा केवळ उल्लेख जरी केला तरी अनेकांची भीतीनं गाळण उडते। खरं तर निसर्गानं प्रत्येक सजीवाला आपल्या रक्षणासाठी विशेष ताकद दिली आहे। सर्पांमधलं विष ही त्यांची ताकद असली तरी त्याच ताकदीमुळं अनेकदा सर्पांचा जीव धोक्यात येतो। सर्पदंशाच्या भीतीनं विषारी सापांबरोबरच बिनविषारी सापसुद्धा मारले जातात। भारतात केवळ 5 प्रकारचे साप विषारी आहेत, पण विषारी आणि बिनविषारी साप ओळखता येत नसल्यानं माणसांचा वावर असलेल्या ठिकाणी दिसणारे साप सर्रासपणे मारले जातात। सापाबद्दलच्या गैरसमजामुळं सापांना मारलं जातं, पण सापाचे अनेक फायदे असून शेतीसाठी तर साप महत्त्वाचा घटक आहे। नैसर्गिक अन्न साखळीच्या संतुलनासाठी साप महत्त्वाची भूमिका बजावतो। शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेल्या धान्याचं नुकसान करणारा उंदीर हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू। तर उंदीर हे सापाचं आवडतं खाद्य, त्यामुळं धान्याची नासाडी करणाऱ्या उंदराचा बंदोबस्त सापांकडून होत असल्यानं सापाला शेतकऱ्यांचं मित्र म्हटलं जातं। साप हा आपला मित्र आहे आणि सापाला कोणत्याही शेतकऱ्यांनी मारू नये। शेतामध्ये उंदीर असेल आणि कुठले प्राणी असेल की जेणेकरून आपल्या ऊसाला म्हणा किंवा अन्य पिकाला जे त्रास करतात आणि त्याच्यामुळे आपल्या ऊसाचे नुकसान पिकाचे नुकसान होते, तर ते नुकसान होऊ नये तर साप हा उंदीर या प्राण्याला खातो आणि त्याच्यामुळे आपल्या जे शेताचे नुकसान होते ते पूर्ण थांबते। तेव्हा शेतकऱ्यांनी साप न मारता सापाला जिवंत ठेवलं पाहिजे। आपल्या शेतकऱ्याचा साप हा मित्र आहे। शक्यतो सेफ्टी शूज वापरा आणि कुठल्याही प्रकारच्या सापाला तुम्ही मारू नका, की जेणेकरून सापाचं आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला संरक्षण आहे, म्हणून साप हा आपला मित्र आहे। पण शेतकरी आणि साप ही मैत्री केवळ नागपंचमीच्या दिवशीच पाळली जाते। इतर वेळी अज्ञानातून शेतकरी सापांवर घाव घालतात। दिसणारा प्रत्येक साप हा दंश करणाराच असतो या समजातून साप मारण्यामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी सापांबद्दलची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। सापांबद्दलची शास्त्रीय माहिती देणारी एक अद्भुत शाळा आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी या गावात आहे। कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे माहिती नसेल, म्हणूनच एस न्यूजनं या सर्पशाळेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। या शाळेतील शाळकरी मुलं बिनधास्तपणे सापांना हाताळतायत। हे दृश्य तुम्हाला फक्त याच शाळेत दिसेल। चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी या गावात मामासाहेब लाड विद्यालय आहे। 1966 साली या विद्यालयाची स्थापना झाली। या शाळेतील मुलांना सापांबद्दलची माहिती मिळावी आणि पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्येक विद्यार्थी सर्पमित्र बनावा, यासाठी सर्पमित्र बाबूराव टकेकर यांनी या शाळेत सर्पोद्यान चालू केलं। यामुळं अनेक सापांना जीवदान मिळालं आणि 1966 पासून सापांबद्दलची शास्त्रीय माहिती देणारी मामासाहेब लाड विद्यालय ही महाराष्ट्रातली एकमेव सापांची शाळा ठरली। चुकीच्या पद्धतीनं साप हाताळल्यानं सर्पदंश होऊन मनुष्यहानी होऊ नये आणि माणसांकडून अज्ञानातून सापांची होणारी हत्या थांबावी, या उद्देशानं सापांचं संगोपन करत लोकांना माहिती देण्याचं काम बाबूराव टकेकर यांनी सुरू केलं। आज कैलासवासी बाबूराव टकेकर यांना सर्पमित्रांचा मूळ पुरुष किंवा पहिले सर्पमित्र म्हणून ओळखलं जातं। टकेकरांमुळं अनेक सर्पमित्र घडलेत, असं सर्पमित्र देवेंद्र भोसले यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं। सर्वांना माहीत असेल की चंदगडमध्ये ढोलगरवाडी हे गाव आहे आणि या ढोलगरवाडीमध्ये एक शाळा आहे। तर ही शाळा कशासाठी प्रसिद्ध आहे तर सर्पशाळा म्हणून। पण ही सुरुवात कुणी केली याची सुद्धा माहिती फार कमी लोकांना आहे। तर मित्रांनो, सर्पमित्रांचा मूळ पुरुष म्हणून जर कोणाला ओळखता येईल किंवा महाराष्ट्रातील पहिले सर्पमित्र म्हणून जर कोणाचं नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे बाबूराव टकेकर सर। सुमारे 60 ते 70 वर्षापूर्वी एका मुलाला या सापांचं वेड लागलं
त्यांनी त्याचा शास्त्रोक्त अभ्यास चालू केला आणि त्यातूनच महाराष्ट्रातला पहिला सर्पमित्र तयार झाला. त्यांनी स्वतःची प्राध्यापकाची नोकरी सोडून चंदगडमधील ढोलगर या गावी एक सर्पशाळा 1966 साली सुरू केली. जगातली पहिली सर्पशाळा म्हणता येईल की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच या सर्पांचं ज्ञान सुद्धा देण्याचं काम श्री बाबुराव टकेकर सर करत होते. ढोलगरवाडीतील या शाळेत विष औषधशास्त्र, शास्त्रीय पद्धतीनं सर्प पकडून त्यांची काळजी घेण्यासारखे विषय शिकवले जातात. या शाळेतले विद्यार्थी सहजपणे सापांच्या प्रजाती ओळखतात. स्वतःला आणि सापांना इजा न होऊ देता साप पकडतात. साप पकडणारे विद्यार्थी पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की लोकांमध्ये सापांबद्दल किती गैरसमज आहेत. बाबुराव टकेकर यांचे चिरंजीव आणि मामासाहेब लाड विद्यालयात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे संदीप टकेकर यांनी एस न्यूजशी बोलताना सापांबद्दल शास्त्रीय माहिती दिली. आपल्या इथं विषारी आणि बिनविषारी साप आहेत. यामध्ये बिनविषारी सापांची संख्या खूप आहे, पण काही लोकांना माहिती नसते. एखादा बाईट झाला की लोक म्हणतात की विषारी सापानंच चावलेला आहे. ते माहिती करून घेण्याची खूप गरज आहे. विषारी सापांची संख्या खूप मुळात कमी आहे. एक तर आपल्याकडे नाग सापडतो जास्तीत जास्त, त्याच्यानंतर मण्यार असेल जो रात्रीचा बाहेर पडतो, त्याच्यानंतर घोणस आहे, त्याच्यानंतर फुरसे आपल्याकडे सापडतात. जास्तीत जास्त मोस्टली फुरसे हे देवगडसारख्या, कोकणसारख्या ठिकाणी किंवा महिपाळगडसारख्या ठिकाणी, दगडाच्या ठिकाणी हे साप सापडतात. त्याच्यानंतर जे जंगलात सापडणारे साप आहेत ते नागराज, किंग कोब्रा आपण म्हणतो त्याला, आणि चापडी जे आहे ते त्या ठिकाणी सापडतात. पण हे 6 सापच विषारी आहेत, बाकीचे साप हे बिनविषारी आहेत. त्यातले उदाहरणार्थ म्हटलं तर अजगर हा सुद्धा आहे बिनविषारी साप आहे. त्याच्यानंतर धामण असेल किंवा ट्रिंकेट असेल, त्याच्यानंतर पाण्यात सापडणारा जो आपण वेरुळा म्हणतो तोही साप बिनविषारी आहे. त्याचे बाईट्स खूप प्रमाणे होतात. म्हणजे इत्यादी प्रकारचे जे साप आहेत ते काय आहेत, बिनविषारी साप आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच या शाळेतील विद्यार्थ्यांना सापांबद्दलची विस्तृत माहिती मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं अनुभव विश्व अधिक समृद्ध होतंय. मी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना मला हा साप दिसला. या सापाला मराठीमध्ये तस्कर म्हणतात व इंग्रजीमध्ये ट्रिंकेट. हा साप भारतामध्ये सगळीकडे आढळतो. हा साप मण्यासारखा दिसतो. आम्ही घरी जाताना आम्हाला एक साप दिसला. त्या सापाचे नाव हे धामीन. आम्हाला जाताना तो साप वाटेमध्ये दिसला. त्या साप गैरसमज आहेत की सापाच्या शिपटीमध्ये काटा असतो, परंतु सापाच्या शिपटीमध्ये काटा नसतो. या सापाला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणतात. सुरुवातीला मी साप पकडायला भीत होते, पण आमच्या शाळेचे शिक्षक संदीप सर आणि सदाशिव पाटील सर यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले. पर्यावरण विषयामध्ये आम्हाला सापाविषयी खूप माहिती मिळते. आम्हाला साप पकडण्याची खूप आवड आहे. सापांबद्दल लोकांमधील गैरसमज दूर झालेच पाहिजेत, पण सापांबद्दलची शास्त्रीय माहिती जाणून न घेता स्टंट म्हणून किंवा ग्लॅमर म्हणून सर्पमित्र म्हणवणाऱ्यांच्या वाढत्या संख्येबद्दल सर्पमित्र देवेंद्र भोसले यांनी खंत व्यक्त केली आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या फक्त प्रामुख्याने 4च जाती या विषारी आहेत: नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे, ज्याला इंडियाज बिग 4 म्हणून ओळखलं जातं. हे साप कधी दंश करतात तर ज्यावेळी त्यांना स्वतःला धोका वाटतो त्याच वेळी ते दंश करतात, किंवा विषारी साप हे आपल्या भक्ष्याला पकडण्यासाठी दंश करत असतात. आजकाल सर्पमित्रांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि सापांची संख्या ही कमी होत चाललेली आहे, असं काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे. सर्पमित्र हा लोकांच्यातला आणि सापांच्यातला एक मधला दुवा म्हणून काम करत असतो. पण आजकाल हे थोडंसं कुठेतरी बदलत चाललेलं आहे. स्टंटबाजी आणि आपलं नाव कमवण्यासाठी बरेच सर्पमित्र साप पकडण्याची कला शिकतायत, पण ते पण अर्धवट ज्ञानानं. तुम्ही जर पाहिलं तर सोशल मीडियावर अशा या स्वयंघोषित सर्पमित्रांचा धुमाकूळ चाललेला आहे. त्यामध्ये आता सध्याच्या घडीला सामान्य लोकांना सर्पदंश कमी आणि सर्पमित्रांनाच सर्पदंश जास्त होत आहेत, आणि यामध्ये त्या सर्पमित्रांचा बळी सुद्धा जात आहे. अशा हौशी सर्पमित्रांऐवजी खरे जाणकार सर्पमित्र घडवणाऱ्या ढोलगरवाडीतील सर्पालयाची मान्यता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं 2022च्या एका आदेशाने रद्द करत सर्पोद्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे सापांबद्दलची प्रत्यक्ष माहिती मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. पर्यावरणप्रेमी आणि सर्पमित्र सर्पोद्यान सुरू व्हावं यासाठी प्रयत्न करतायत.
ज्यांनी सर्पोद्यानाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली ते बाबूराव टकेकर यांचे पुत्र संदीप टकेकर यांनी शासनाकडे सर्पोद्यान सुरू करण्याला मान्यता देण्यासह संवर्धनासाठी निधी मिळावा अशी मागणी केली आहे. साप ही राष्ट्रीय संपत्ती आहे असं आपल्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी आद्य सर्पमित्र बाबूराव टकेकर सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कोणतीही सरकारची सरकारचा कायदा ज्या वेळेला आला 1972ला कायदा आला, पण 1966 पासून आम्ही सापांच्याबद्दल जी माहिती असेल ते देत आलेलो आहे आणि ते आजपर्यंत आम्ही टिकवलेलं आहे. पण मधल्या काळामध्ये CZD सेंट्रल झू अथॉरिटी दिल्ली यांची आम्हाला परमिशन होती, पण त्यांचा जो मास्टर प्लॅन आहे तो मास्टर प्लॅनमध्ये आम्हाला जे आर्थिक परिस्थिती आम्हाला जमत नसल्यामुळे आम्ही काही जे वर्गणी आहे ते मागण्याचा प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून मला आपल्याला इतकंच सांगावंसं वाटतंय की आपलं हे जे सर्पोद्यान आहे 1966 पासून चाललेलं आहे आणि याला कुठेतरी एक पुढे गती मिळावी आणि या सर्पोद्यानची एक मोठा उपक्रम टकेकर सरांनी चालू ठेवला आहे, तो कायमरित्या चालू राहावा एवढीच माझी एक इथे शिक्षक म्हणून विनंती आहे आपल्याकडे. दरम्यान सर्पमित्रांच्या पाठपुराव्याची दखल घेण्यात आली आहे. ढोलगरवाडीतील सर्पशाळा पुनर्स्थापित करण्यासाठी फेर प्रस्ताव सादर करावा असा आदेश नुकताच देण्यात आला आहे. डॉक्टर किशोर एस मानकर, मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण नागपूर यांच्या कार्यालयाकडून रद्द केलेले बचाव केंद्र नव्यानं सुरू करायचे असेल तर संचालक सर्पशाळा ढोलगरवाडी यांनी त्याबाबतचा प्रस्ताव नव्यानं सादर करावा. तपासणीअंती हा प्रस्ताव शिफारशीसह प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांच्यामार्फत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांना सादर करण्यात येणार असून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून बचाव केंद्राला अंतिम मान्यता दिली जाईल असा पत्रव्यवहार केलाय. या पत्रव्यवहारानुसार ढोलगरवाडीची सर्पशाळा पुन्हा नव्या जोमानं सुरू झाली तर सर्प आणि मानव यांच्यातील संघर्ष संपून त्यांच्यातील निसर्गदत्त मैत्रीचं पर्व सुरू होईल यात शंका नाही. आजच्या नागपंचमीच्या निमित्तानं ढोलगरवाडीच्या सर्पशाळेबरोबरच गावागावांमध्ये अशा सर्पशाळा सुरू व्हाव्यात हीच अपेक्षा.